आणि हा क्लस्टर धोरण अगदी कासवाच्या गतीने स्लो चाललेला आहे. क्लस्टर धोरण हे कासवाच्या गतीने स्लो चाललेलं आहे. त्याचा माहिती अधिकार मी क्लस्टरमध्ये दिला, अजून माहिती आली नाही. निवडणूक पूर्व डिसेंबरमध्ये मी दिलेला आहे. मग हे क्लस्टर धोरण सर्व ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये उदाहरणार्थ लावल्याचं ठरलं तर अद्यापपर्यंत कुठे चालू नाही. ते क्लस्टर धोरण हे फक्त किशननगर आणि 147 विधानसभा क्षेत्रातील माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे DCM डेडिकेटेड टू मॅन, कॉमन मॅन, याचा अर्थ डेप्युटी चीफ मिनिस्टर असा होतो. डेडिकेटेड टू मॅन होत नाही. जर डेडिकेशन एवढं असतं तर आज भ्रष्टाचाराने गडगंज वाढले नसते, फुगले नसते, मोठे झाले नसते. लोकनेता हा जनतेचा नेता असतो, सेवक असतो, परंतु कधीही 1 रुपयाने सुद्धा गडगंज होत नाही. जसं माझे वडील देवगत कामगार नेते चांगो शिंदे आज युनियन कामगार क्षेत्रामध्ये मोठं प्रभावी नाव आहे, परंतु स्वतःचा स्वार्थ कधी साधला नाही. आज त्यांच्याकडे अनेक दरवाजे उघडे होते, पक्षीय, राजकारणी, कामगार संघटनातून धोरण, परंतु त्यांनी धोरण, राजकीय धोरण हे दुसऱ्या माणसांचं भलं करून विकसित केलं. त्या काही 2-3 नगरसेवक दिले आणि वसंतराव डावकरेंसारखा 1987 मध्ये नगरसेवक बनून महापौर आणलं आणि नंतर ते मागच्या दरवाने विधान परिषदेत गेलं आणि स्वतःचं आर्थिक धोरण राबवून स्वतःचा विकास केला, स्वतःचे खिचे भरले, स्वतः मोठे झाले, परंतु जनसामान्यांचा विकास केला नाही. म्हणून कधी लोकप्रतिनिधी म्हणून ते आमदार म्हणून कधी निवडून आले नाही. 2 वेळा पडले, खासदारकीला पडले, आमदारकीला पडले. हा तुम्हाला इतिहास सांगतो. कारण त्यांना निवडून आणणारी माणसं आम्ही आहोत. कॉलेज जीवनामधले चांगो शिंदेंचे सुपुत्र. चांगो शिंदेंनी जर निवडून आणण्याचं धोरण ठेवलं तर त्यांच्याबरोबर अख्खा समाज होता. त्याच्याबरोबर आम्हीसुद्धा कॉलेजमध्ये शिक्षित विद्यार्थी पण सुद्धा होतो. त्यांनी डावखरेंना बनवलं. तर अशा प्रकारे विकास घडवताना जे ठाण्यामध्ये 1960 पासून अस्तित्व चांगो शिंदेंचं कामगार चळवळीच्या क्षेत्रात आहे, तसं आम्ही 1930 मध्ये राहायला आलो. आज 95-96 वर्ष झाली. लवकरच 100वी पुरी करू. हे ठाणे जिल्ह्यामध्ये आम्ही उपरे नाही आहोत. अगदी चंदनी कोळीवाडा, महागरी कोळीवाडा, राबोडी, कळवा, खारेगावच्या अलीकडे मुख्य मार्केट एरिया, जांभी ठिकाणी, स्टेशन रोड, महात्मा फुले नगर, सिडको इथं राहतो. त्या काही दादाजी कोंडे स्टेडियम नव्हतं का मैदान नव्हतं. 1966 साली, 67 साली जे जुने जाणते लोकांना घेऊन चांगो शिंदेंनी जे काही झोपडपट्टी होती त्याच्यावरची हटवलेली स्टेडियम पारित केलं आणि हे स्टेडियमसाठी जागा उपलब्ध मैदान बनवलं दादाजी कोंडेदेव. त्याच्यावर अनेक सर्कस यायच्या, जमिनी सर्कस यायचे, ग्रेट गोल्डन सर्कस यायच्या, दारासिंग आणि रंधवाच्या कुस्त्या व्हायच्या. दारासिंग आणि रंधवाच्या कुस्त्या 70च्या दशकात व्हायच्या. जे दारासिंग आता चित्रपटामध्ये हिरो झाले, रामायणपासून वरती आले. दारासिंगने हनुमानची भूमिका केली. हा सगळा इतिहास सांगायचं कारण म्हणजे या संपूर्ण इतिहास जोडलेला आहे.